नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मी आरती आज तुम्हाला ही जी गुढीचं वस्त्र दाखवणार आहे। हे खणाचं कापड आहे। 1 मीटर कापड आणलेलं आहे मी आणि याचे मी आता पहिल्यांदा काट काढून घेणार आहे। आपल्याला शाही मस्तानी गुढी तयार करायची आहे, गुढीचं वस्त्र। तर आता गुढीपाडवा जवळ येत आहे आणि त्यासाठी मी हे वस्त्र तयार करत आहे। साडी नेसवायला थोडंसं कठीण जातं, तर हे अगदी रेडीमेड तुम्हाला पटकन बसवता येईल असं वस्त्र आहे हे। आणि अगदी 10-15 मिनिटातच हे शिवणही होतं, त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की शिवून बघा आणि खूप सुंदरही दिसतं। तर आता आपण ह्याचं माप घेऊया पहिल्यांदा। तर याची जी उंची घेणार आहे ती 29 इंचाची घेणार आहे आणि पुढे आपण 9 इंचाचं घेणार आहोत। पुढच्या साईडला आपण 9 इंच घेणार आहोत। असं आपण तिरकं घ्यायचं आहे, म्हणजे वरून 9 आणि इकडे 29 इंच असं आपल्याला घ्यायचं आहे। तर जिथं आपण 9 इंचाची खूण केलेली आहे तिथून आपल्याला पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत तिरकी रेष ओढून घ्यायची आहे आणि ते कापड कट करायचं आहे। तर ही जी मस्तानीची जी आपण साडी नऊवारी वगैरे घालतो तशा टाईपच हे गुढीचं वस्त्र बनवणार आहे। तर जो पुढचा काष्टा असतो ना मस्तानीचा, तो आपण इथे तयार करणार आहोत। तर खूप सोप्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हे जे गुढीचं वस्त्र आहे खूप सुंदर दिसतं। खणाचं कापड आहे, हे ओरिजिनल खण नाही आहे, परंतु मिक्स कापड आहे। पण हे कापड खूप छान दिसतं, ह्याला शाईन पण आहे आणि कापड जाड पण आहे, अगदी पातळ कापड नाही आहे हे। तर आपण पहिल्यांदा हे जे काट कट केलेले आहेत त्या काठाचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे। तर आपण जे तिरकं कट केलेलं होतं ते इथं आपण काट घेतलेले आहेत आणि इथं आपल्याला कमी पडत आहेत, तिथं आपण ते राहिलेले काठ जॉईन करून घेणार आहोत। तर आता पहिल्यांदा मी हे काठ जॉईन करून घेते। कापडाला खालून जे आपण तिरकी लाईन ओढली होती तिथे हे काठ आपण जॉईन करून घ्यायचे आहेत आणि परत त्याच्यावरती दाबटीप पण द्यायची आहे। तर आता हे काठ माझे जॉईन करून झालेले आहेत आणि याच्यावरती मी ही दाबटीप देणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील। तर हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे। आणि आता गुढीपाडवा जवळच येत आहे, तर तुम्ही हे घरी वस्त्र तयार करू शकता आणि तुमच्या गुढीला छान सजवू शकता। याच्यात आपण म्हणजे नॉट्स देणार आहोत, वरती एक छोटी नॉट्स देणार आहोत, त्याचाही उपयोग होणार आहे। तर इथे मी पहिल्यांदा हे छोटंसं पलटी करून टिप मारून घेत आहे, म्हणजे त्याचे धागे निघू नये साईडचे। दोन्ही साईडला असे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्ही इथे लेससुद्धा लावू शकता, पण मी लेस लावणार नाही आहे, कारण हे असंच खणाचं कापड छान दिसतं। याला लेस म्हणजे वेगळे शायनिंगचे जे कपडा असतो किंवा सिल्कचा ज्याला कपडा असतो ना, त्याला लेस खूप छान दिसते, पण याला काही मला गरज वाटली नाही, त्यामुळे मी याला काही लेस लावत नाही आहे। तर आता आपण इथे पलटी करून घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ते करायचं आहे। तर हे जे वस्त्र आहे हे 1 मीटरमध्ये पण छान होतं, 1.5 मध्ये पण आणि 2 मीटरमध्ये तर खूपच सुंदर होतं। तर 2 मीटरमध्ये छान प्लेट्स पडतात आणि मोठं होतं। तर आता हे मी 1 मीटरमध्येच तुम्हाला करून दाखवलेलं आहे। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी 2 लेअरचं वस्त्र करून दाखवलेलं आहे। आज मी तुम्हाला मस्तानीचं हे गुढीचं वस्त्र करून दाखवत आहे। गुढीपाडव्यानिमित्त हे तुम्ही ह्याच्यात 3-4 प्रकार आहेत, तर तुम्ही हे कोणताही प्रकार तुम्ही गुढीला लावू शकता। साडी अगदी आपली जाड असते किंवा त्याच्या निर्या घालून ते आपल्याला पटकन बसवता येत नाही, किंवा ऊन असतं आणि मग ते उन्हात आपल्या साड्या खराब होऊ शकतात आणि त्याला जे
गुंडाळतो आपण किंवा बांधतो, त्यामुळे आपली साडीही खराब होऊ शकते. तर ही गुढी अशी आपल्याला तयार करायची आहे की जेणेकरून आपण अगदी काठीत इझिली आपण ती अडकू शकतो आणि ती बांधूही शकतो. त्याच्यावर वरती तांब्या वगैरे सगळंच आरामशीर बसू शकतं. त्याच्यामुळे ही गुढी मला फार आवडली, की हे गुढीचं जे वस्त्र आहे हे मला खूप आवडलं. त्यामुळे मला असं वाटलं की हे तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी हे बनवून दाखवत आहे. तर असं आता आपण जे वरती जे आपल्याला टोपी करायची आहे, त्याची कॅप करायची आहे, ती आपण बनवणार आहोत. तर ती 5 बाय 5 इंचाचं घ्यायचं आहे कापड. मी थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिवायला, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून, अगदी कट होऊ नये म्हणून थोडंसं अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता पहिल्यांदा मी खण आणि त्याला एक छोटंसं अस्तर पण लावलेलं आहे, खराब होऊ नये कापड म्हणून. काठीने वगैरे, काठीत अडकून वगैरे त्याचे धागे निघू नये म्हणून मी आतमध्ये अस्तर जॉईन केलेलं आहे डबलचं. आणि परत पण वरती अजून एक कपडा मी अस्तरचं देणार आहे. तर ह्याला आपलं हे चौकोन जोडून झालेलं आहे. आता मी ह्याला जे नॉट्स तयार करायचे आहे, म्हणजे जी दोरी बांधायची आहे आपल्याला काठीला, तर ती आपण बनवणार आहोत. त्याला आपण जी लटकन करतो, म्हणजे नेहमी ब्लाऊजचे लटकन करतो, सेम तशाच टाईप आपण त्याला लटकन करायचे आहे. छोटे छोटेच लटकन करणार आहे मी याला. तर असे छोटे छोटे लटकन करून घ्यायचे आहेत. आणि एक छोटी पण मी जी दोरी कापलेली आहे त्याच्यात तुम्ही गुढीला घाटी किंवा हार आपण जो लावतो किंवा लिंबाचा डहाळा असतो ते लावण्यासाठी मी छोटंसं अजून एक ही छोटीशी नॉड इथे अटॅच करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जावं बांधायला सुद्धा. आणि ह्या बाकीचे नॉट्स आहेत त्या काठीभोवती बांधायच्या आहेत. तर इथे तुम्ही अस्तर जे घेणार आहोत आपण त्याला एक छोटीशी टिप मारून घ्यायची आहे आणि आपण ते आता जॉईन करून घेणार आहोत. हे जॉईन करून झाल्यावरती आपली गुढीचं जे वस्त्र आहे ते कंप्लीटच झालेलं आहे थोडक्यात, आणि ते खूप सुंदर दिसणार आहे. आणि तुम्ही नक्की हे ट्राय करा वस्त्र. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा माझा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर ही गुढी, आपली गुढीचं वस्त्र जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. बघा किती छान दिसतंय. याला नुसतं हाताने सुद्धा व्यवस्थित करता येतं. तर आता हे आपलं वस्त्र तयार झालं आहे. तर कसं झालं हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा.